शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता। नाशिक, यवतमाळ आणि रायगड या मतदारसंघांचा समावेश असणार का याकडे लक्ष। विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जात असल्यानं शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी। निगेटिव्ह सर्व्हेचं कारण देत खच्चीकरण। नेत्यांमध्ये संतापाची लाट। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित। कोकणामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट असा सामना रंगणार। नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी। आपण राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू यांची रोखठोक भूमिका। वेळ पडली तर नवनीत राणांच्या विरोधामध्ये अपक्ष निवडणूक लढवणार। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची आक्रमक भूमिका। महाविकास आघाडीची आज दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक। मात्र ठाकरे गटावरती नाराज असल्यामुळे नाना पटोले अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। रामटेकच्या काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावरती आजच निर्णय येण्याची शक्यता। समितीच्या कार्यालयाच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी। 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार। रामटेक मतदारसंघामध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एबी फॉर्म। शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत वंचितचे एबी फॉर्म जोडले। महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती। मराठमोळ्या अधिकाऱ्यावरती केंद्र सरकारकडून मोठी जबाबदारी। निवडणूक लढवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रांजळ कबुली। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी। मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।